ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। या बैठकीला विरोधी पक्षांनी मात्र बहिष्कार टाकलाय। आरक्षणाबाबत सरकारने सभागृहातच भूमिका मांडावी अशी मागणी आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला यावं अशी विनंती अजित पवारांनी केली, तरीही विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकलाय। तर शरद पवार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र या बैठकीवर विरोधकांनी आता बहिष्कार टाकलाय। तर ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या या बैठकीवर आता वडेट्टीवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते जाणून घेऊया। मी आज त्या बैठकीला जाणार नाही। शासनाने इथेच या सभागृहामध्ये ती भूमिका स्पष्ट करावी असं आमचं मत आहे, म्हणून आम्ही बैठकीला जाणार नाही आहोत। आपला सभागृहाचा वेळ जर आपण वाढवून घेत असाल, काही लोकांना भाषण करायची असतील तर ते सभागृहाचा वेळ आपण वाढवून घ्यावा आणि पुढचं कामकाज सुरू ठेवावं, एवढी एक आपल्या माहितीसाठी मी आपल्याला विनंती करायला आलो अध्यक्ष महोदय। आपल्यालाही माहिती आहे की मध्ये मराठा समाजाच्या बद्दलच्या ज्या मागण्या आल्या, तुम्ही त्या दोघांनाही भेटलेला आहे, तुम्ही म्हणजे तो तुमचा अधिकारच आहे, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि त्यामुळं तुम्हाला ह्याच्यातले पण ओबीसींचेही प्रश्न माहिती आहेत, मराठा समाजाचेही प्रश्न माहिती आहेत, राज्याचे तुम्ही विरोधी पक्षनेते आहेत, म्हणून माझी विनंती आहे की आपण त्या बैठकीला यावं असं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं, सरकारच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो। अध्यक्ष महोदय, आम्ही एकदा सर्वपक्षीय बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी आम्ही आमची मतं व्यक्त केलेली आहेत। आता राज्य सरकारने दोन्ही घटकांशी बोलणं केलेलं आहे, तर राज्य सरकारने त्यांना योग्य तो वाटतो तो शेवटी निर्णय तुम्हीच घेणार आहे, त्यामुळे तो निर्णय काय पद्धतीनं तुम्ही घेणार आहे ह्या बाबतीत तुम्ही आम्हाला सांगितलेलं, अवगत केलं तर जास्त बरं होईल असं मला वाटतं। तर ओबीसी नेत्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण तेही पाहूया। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, कुणबी नोंदींबाबत श्वेतपत्रिका काढा, जातीचा दाखला, जात पडताळणी क्रमांक, पॅन कार्ड आणि आधार कार्डला लिंक करा, सगळे सोयरे अध्यादेशाबाबतचा अहवाल हा जनतेसमोर मांडावा। या सगळ्या मागण्या ओबीसींनी केलेल्या आहेत। सगळे सोयरेची व्याख्या हिंदू लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ, ख्रिश्चन लॉ, पारसी लॉ, भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये आहे का? नसेल तर त्या फंदात पडू नका। या सगळ्या मागण्या, हे सगळे मुद्दे आता ओबीसींनी समोर ठेवले। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा